क्लास 5th चॅप्टर नंबर 9 डेसिमल फ्रॅक्शन. तर याआधी आपण बघितलेलं आहे 38मध्ये. ठीक आहे. तर डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय आपण हे डिटेल माहिती झालेली आपली बेसिक कंडिशन आपल्या क्लिअर झालेल्या आहेत. आता काय नाव स्टडी द फॉलोइंग टेबल. आता आपल्याला काय इथे टेबलमध्ये कशाचे तर 100 पैसे म्हणजे किती होते रुपीज होतात आणि सेंटीमीटर म्हणजे किती मीटर होतात ते आपल्याला दिलेलं आहे. तर बेसिक कन्सेप्ट आपण शिकून घेऊया इथे काय दिलेलं आहे तर आपल्याला. ओके. फर्स्ट आहे 100 पैसा म्हणजे किती होते तर 1 रुपीज होते. ओके. 1 रुपीज होते आणि 1 पैसा म्हणजे जर आपल्याला पैशाचं कन्वर्जन रुपीजमध्ये करायचं असेल तर काय करायचं सिम्पली 1/100 करायचं आहे. ओके. म्हणजे कितीला आपला आन्सर तर 0.01 रुपीज येईल. ठीक आहे. काय करायचं जर आपल्याला पैशांचं रूपांतर रुपीजमध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल तर सिम्पली त्याला 100ने डिवाइड करावं लागेल म्हणजे आपलं काही रुपीज येईल. किती रुपीज आहे सेम 15 पैसे जर दिलेले असतील तर त्यांना आपल्या रुपीजमध्ये काय कन्वर्ट करायचं असेल तर काय 15 डिवायडेड बाय 100 करावं लागेल म्हणजे आपला आन्सर किती येणार 0.15 रुपीज येणार आहे. ठीक आहे. नंतर 100 सेंटीमीटर दिलेलं आहे आपल्याला. 100 सेंटीमीटर म्हणजे काय होतं तर 1 मीटर होते. ओके. तसंच 1 सेंटीमीटर म्हणजे किती होतील मीटरमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर काय 1/100 म्हणजे किती येतील तर 0.01 मीटर येणार आहे. ठीक आहे. तसंच 25 सेंटीमीटर आहे तर मीटरमध्ये कन्वर्जन करायचं असेल तर डिवायडेड बाय 100 म्हणजे इन 0.25 मीटर येईन आपला आन्सर. ओके. बघूया आपण इथे एक तर इथे दिलं आपलं 36.15 म्हणजे 36 रुपीज अँड 15 पैसे. ओके. असं दिलेलं आहे कन्वर्जन. 36 काय होईल आपला लेफ्ट साईड जो आपला होल नंबर आहे कारण की आपण त्याला 36 रुपीज म्हणतो आणि जे पॉईंट नंतर आहे ते 15 पैसे. ओके. त्याला म्हणतो आपण 15 पैसे म्हणतो. तर याचं 15 पैसे कन्वर्जन कसं झालेलं आहे इथे तर 1 रुपीज म्हणजे आपल्याला माहिती आहे 100 पैसे होते म्हणजे काय होईल 15 रुपीज म्हणजे किती होतील तर 0.15 रुपीज होईल म्हणजे याला काय सिम्पली मल्टिप्लिकेशन करावं लागेल आपल्याला 100ने म्हणजे आपला आन्सर किती येईल तर 15.00 एवढा येईल. याला आपण रीड कसं करणार आहे 36 रुपीज अँड 15 पैसे. ओके. चला बघूया आपण प्रॉब्लेम सेट नंबर 39. ओके. तर फर्स्ट क्वेश्चन राईट हाऊ मेनी रुपीज अँड हाऊ मेनी पैसे आहेत. ओके. फर्स्ट इक्वेशन दिलेलं आपल्याला रुपीज आहे 58 आणि 43 पैसे आहेत. तर कसं कन्वर्जन केलं आपण 43चं 0.43 मध्ये मल्टिप्लाइड बाय होईल आपलं 100. ओके. तर किती येईल आपला आन्सर तर 43 म्हणजे किती येईल 48. आपण रीड कसं करूया आपण याला 48 रुपीज अँड 43 पैसे. ओके. काहीच नाही फक्त 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. तसंच सेकंडमध्ये काय 9 रुपीज अँड 30 पैसे आहेत. 13ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल तर आपल्याला 100ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे येईल 13 पैसे येतील. म्हणजे आपण रीड कसं करू 9 रुपीज अँड 13 पैसे. ओके. थर्ड बघूया 2 रुपीज अँड किती आहे तर 13 दिलेलं आहे आपल्याला म्हणजे किती होईल 0.13 मल्टिप्लाइड बाय करावं लागेल 100 म्हणजे येईल 13 पैसे म्हणजे रीड कसं करू 2 रुपीज अँड 13 पैसे. ओके. फोर्थ 2.3 दिलेलं आहे परत 0.3 मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजे किती येईल आपलं तर म्हणजे किती येईल 13.0 येईल म्हणजे किती रीड करू आपण त्याला 2 रुपीज अँड 13 पैसे रीड करूया. ओके. क्वेश्चन नंबर 2 बघूया राईट हाऊ मेनी रुपीज इन द डेसिमल फ्रॅक्शन. तर आपल्याला रुपीजचं डेसिमल फ्रॅक्शनमध्ये सांगायचे किती होतील पण सेम 1 रुपीज म्हणजे आपल्याला माहिती आहे किती होतील तर 100 पैसे होतात. मग काय आता फर्स्ट क्वेश्चन दिला आहे 6 रुपीज अँड 25 पैसे दिले आपल्याला म्हणजे किती येईल कन्वर्जन जर करायचं असेल तर कसं करू आपण त्याला 25 पैसे दिलेले आहेत तर आपल्याला कसं माहीत पडेल तर काय करणार आपण सिम्पली 25 डिवायडेड बाय 100 म्हणजे आपला आन्सर किती येणार 0.25. ओके. हे आपल्याला पहिलेच आपण टेबलमध्ये बघितलेलं आहे पैशांचं कन्वर्जन कसं येईल तर. ओके. म्हणजे आपलं कसं येणार इथे हे तर झालं आपलं 25/100 तर आपला आन्सर किती येतं 0.25 रुपीज आलेला आहे. आता दोघांना फक्त काय करायचे टोटल करायचं म्हणजे किती येईल तर 0.25 म्हणजे इथे किती येईल 6.25 म्हणजे 6 रुपीज अँड 25 पैसे येतील. ओके. आता 6 रुपीज अँड 25 पैसे दिलेले आहेत म्हणजे किती येईल इथे 6.00 15 रुपीज अँड 17 पैसे दिलेले आहेत म्हणजे कसं होईल 15 रुपीज अँड 70 पैसे. तर कन्वर्जन कसं होईल सेम 17ला डिवाइड करायला लागेल आपल्याला 100ने म्हणजे आपला आन्सर येणार 0.17. ओके. आणि काय करायला लागेल 15.00 प्लस 70. ठीक आहे. हा डेसिमल पॉईंट आपल्या इकडचा म्हणजे किती येईल 15.70 रुपीज. थर्ड बघूया 8 रुपीज अँड 5 पैसे सेम 5 पैसेला डिवाइड करायचं 100ने म्हणजे 0.05. ओके.
म्हणजे 8.00 प्लस 0.05 म्हणजे 8.05. ओके. नेक्स्ट 22 रुपीज अँड 4 पैसे म्हणजे किती 4 पैसे आहे आपलं 4 डिवायडेड बाय 100 0.04 रुपीज. ओके. 22.00 0.04 म्हणजे येईल आपलं 22.04 रुपीज. फिफ्थ आहे 720 पैसे दिलेले आहेत आपल्याला. फक्त कन्वर्जन होईल 720 डिवायडेड बाय 100 म्हणजे येईल आपलं किती 20 आहे म्हणजे 7.20. तर क्वेश्चन नंबर 3 बघूया. राईट हाऊ मेनी मीटर्स टू सेंटीमीटर. आता मीटर टू सेंटीमीटर कन्वर्जन दिलेलं आहे आपल्याला. काय फर्स्ट आपलं 58.75 मीटर दिलं आहे. 58.75 मीटर हे आपली लेफ्ट साईड झाली, ही आपली राईट साईड झाली. ठीक आहे. आता कन्वर्जन कसं करायचं बघूया आपण. आपलं मीटरमध्ये दिलेलं आहे, आपलं सेंटीमीटर किती होईल बघायचं आहे 75चं. तर कसं होईल इथे सिम्पली करायचं आहे 75 मल्टिप्लाइड बाय 100. ओके. 75 मीटर आपल्याला सेंटीमीटरमध्ये फाइंड आउट करायचं आहे. तर कसं होईल हे आपलं किती होईल 75 मल्टिप्लाइड बाय 0.75 म्हणजे किती येईल 75ला जर आपण मल्टिप्लाय केलं 100ने तर आपला आन्सर किती येते तर ते येते 75.00 एवढं येते. ओके. म्हणजे किती होईल हे तर याला आपण रीड कसं करू शकतो तर 58 मीटर अँड 75 सेंटीमीटर. कन्वर्जनमध्ये कसं होईल तर मल्टिप्लाय बाय 100 करावं लागतं म्हणजे किती येईल 75 सेंटीमीटर. सेकंड 9.30 मीटर सेम. आता आपल्याला 30 मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्जन करायचं आहे म्हणजे येईल कसं 0.30 घेतलं आपण मल्टिप्लाय बाय केलं त्याला 100ने. ओके. मीटर टू सेंटीमीटर मग किती येईल मल्टिप्लाय केलं तर किती येईल आपला आन्सर तर येते 30. ठीक आहे. किती येते तर येतं 30 म्हणजे किती 0.13 परत मल्टिप्लाय बाय करा आपण 100ने म्हणजे येईल इथे 13.00 म्हणजे आपण रीड कसं करू तर 9 मीटर अँड 30 सेंटीमीटर. 0.30 मीटर दिलेलं आहे. सेम मल्टिप्लाय बाय 100 म्हणजे किती लिहिते तर 30 सेंटीमीटर. फोर्थ 0.3 मीटर दिलेलं आहे म्हणजे इथे पण होणार आहे 13 मीटर होणार आहे आपलं. फोर्थ आहे आपलं 0.3 मीटर म्हणजे किती होईल याचं 13 सेंटीमीटर होईल. मग कसं होईल 0.3 इज इक्वल टू किती ना क्वेश्चन मार्क्स अँड सेंटीमीटर म्हणजे किती होईल आता मल्टिप्लाय बाय 100 केलं तर 0.13 म्हणजे 13 आपला आन्सर येणार आहे. 1.62 सेंटीमीटर म्हणजे 0.62 मल्टिप्लाइड बाय 100 किती येईल 62.00 म्हणजे येईल 62 मीटर अँड 62 सेंटीमीटर येणार आहे. 6 बघूया. 91 मीटर दिलेलं आहे म्हणजे किती करणार आहे आपल्याला 91 मीटर अँड किती आहे 4 मीटर दिलेलं आहे म्हणजे किती येईल आपलं 91 मीटर अँड 14 सेंटीमीटर. सेम मल्टिप्लिकेशन करून आपण 14.0 येईल म्हणजे येतील किती 4 मीटर इज इक्वल टू 14 सेंटीमीटर म्हणून किती होईल 91 मीटर अँड 14 सेंटीमीटर. 7.02 मीटर देईल आपलं. याचं कन्वर्जन कसं होईल आपलं डायरेक्टली आपण सॉल्व करू शकतो याला 7 मीटर अँड 20 सेंटीमीटर येईल. ओके. नेक्स्ट 8मध्ये 0.9 मीटर दिलेलं आहे. याचं पण कसं होईल 0.9 मीटर इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 4 बघा. राईट हाऊ मेनी टाइम्स अ मीटर इन डेसिमल. आता मीटर टू डेसिमलमध्ये करायचं आहे तर 100 सेंटीमीटरमध्ये किती होतं 1 मीटर होते आपलं म्हणजे किती 1 मीटर अँड 15 सेंटीमीटर. कसं झालेलं आहे ओनली फक्त काय करायचं आहे डिव्हिजन करायचं आहे 100ने. आन्सर किती येते आपलं तर 0.15 म्हणजे किती येईल आपलं 1.15 मीटर येणार आहे. नेक्स्ट बघूया. 15 मीटर अँड 14 सेंटीमीटर दिलेलं आहे तर 14ला डिवाइड करायला लागेल आपल्याला 100ने म्हणजे आपला आन्सर किती येते तर 0.14 मीटर येते म्हणजे किती होईल 15.14 मीटर. ओके. थर्ड बघूया. 15 मीटर अँड 4 सेंटीमीटर 4 डिवायडेड बाय सिम्पली 100 म्हणजे येईल 0.04 म्हणजे इथे किती होईल तर 15 अँड 0.4 मीटर. नेक्स्ट फोर्थमध्ये 734 सेंटीमीटर दिलेलं आहे. फक्त काय करायला लागेल डिव्हिजन करावं लागेल म्हणजे 734 डिवायडेड बाय 100 म्हणजे किती येईल 100 तर काय होईल 3 नंतर आपण एक डॉट देऊन देऊ म्हणजे येईल 734 मीटर. फिफ्थ बघूया. 10 मीटर दिलेलं आहे सिम्पली 10/100 म्हणजे किती येईल 0.10. ओके. नंतर 6मध्ये 2 सेंटीमीटर दिलेलं आहे आपल्याला म्हणजे किती येईल इथे 2 डिवायडेड बाय 100 म्हणजे येईल 0.0. तर क्वेश्चन नंबर 5मध्ये म्हटलं आपल्याला
हाऊ मेनी सेंटीमीटर टू मिलीमीटर, तर सेंटीमीटर टू मिलीमीटरमध्ये कन्वर्जन करायचं आपल्याला. तर किती आहे 1 सेंटीमीटर म्हणजे किती होते तर 10 मिलीमीटर होते. मग किती येईल ना 6.9 सेंटीमीटर दिलेलं आहे आपल्याला. सिम्पली काय करायला लागेल आपल्याला 9ला मल्टिप्लाय करायला लागेल 100ने, म्हणजे आपलं किती येईल तर 9.0 म्हणजे 6 सेंटीमीटर अँड 9 मिलीमीटर एवढा आन्सर येणार आहे. सेकंड 20 अँड 4 सेंटीमीटर दिलेलं आहे, म्हणजे किती येईल आपला आन्सर तर सिम्पली 10नी मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे येईल किती तर 20 सेंटीमीटर अँड 4 मिलीमीटर. थर्ड 0.8 सेंटीमीटर दिलेलं आहे, सिम्पली काय करायला लागेल 0.8 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजे किती येणार आहे तर 8.0 म्हणजे येईल 8 मिलीमीटर. ठीक आहे. नंतर 0.5 सेंटीमीटर म्हणजे किती येईल सिम्पली 0.5 मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजे किती येईल तर 5.0 म्हणजे किती येईल तर 5 मिलीमीटर आपल्याला. क्वेश्चन नंबर 6 बघूया. इथं म्हटलं आहे राईट हाऊ मेनी सेंटीमीटर टू अ डेसिमल फॉर्म. आता सेंटीमीटरच्या डेसिमल फॉर्ममध्ये कसं येणार आहे, इथं काय 7 सेंटीमीटर दिलेलं आहे आणि 1 मिलीमीटर दिलेलं आहे, तर काय सिम्पली 1/10 करायचं आहे, म्हणजे किती येईल जर डिव्हिजन केलं तर 0.1 सेंटीमीटर म्हणजे किती येणार आहे तर 7.1 सेंटीमीटर एवढा आन्सर येणार आहे. नेक्स्ट 16 मिलीमीटर म्हणजे किती येणार आहे तर 16 डिवायडेड बाय 10 म्हणजे किती येईल तर 1.6 सेंटीमीटर येणार आहे. थर्ड 144 मीटर दिलेलं आहे, म्हणजे हे किती येईल तर 144 डिवायडेड बाय 10 म्हणजे किती येईल 14.4 सेंटीमीटर. ठीक आहे. नंतर फोर्थमध्ये बघूया किती म्हटलं तर 8 मीटर दिलेलं आहे आपल्याला, काय दिलं तर 8 मीटर म्हणजे याला किती होईल 8 डिवायडेड बाय काय लागेल 10, तर याला किती येईल तर 0.8 मिलीमीटर